मोदींच्या अमेरिकन संसदेतल्या भाषणाची स्तुती करणाऱ्यांच्या यादीत आज शिवसेनेचे नाव जोडलं गेलंय। आजच्या सामनामधून मोदींनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या भाषणाचं कौतुक करतानाच अगदी शाल जोडीतले प्रहारही केलेत। जोरदार मोदी या मथळ्याखाली सामनाच्या संपादकीयमधून मोदींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करण्यात आलाय। पण त्याचबरोबर मोदी ओबामांच्या मैत्रीवर टोलाही हाणण्यात आलाय। दाम्पत्य रिटायर झाल्यानंतर सुरत, पोरबंदर, महाबळेश्वर किंवा दिल्लीत स्थायिक होणार आहे की काय असा चिमटा काढण्यात आलाय। अमेरिकन संसदेत मोदींच्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेची पावती असल्याचंही सामन्यानं म्हटलंय। मोदींनी अमेरिकन काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणामुळे इथल्या काँग्रेसनं तांडव करण्याची गरज नाही अशी कोपरकळही लावण्यात आली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, सामनामधून मोदींचं थोडं कौतुक पण करण्यात आलेलं आहे, मात्र थोडेसे शालजोडीतले टोले हाणलेले आहेत, काय सांगशील? नक्कीच गिरीश, खरं तर शिवसेना भाजपमधले सध्याचे जे संबंध किंवा जे वातावरण आहे ही दोन्ही पक्षांमधली श्रेष्ठत्वाची लढाई सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्यामुळेच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपची केंद्र आणि राज्यातली सरकार, भाजपचे नेते, भाजपचे मुख्यमंत्री आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा लक्ष्य केलं जातं आणि अनेकदा त्यांचं कौतुकही केलं जातं। जर आपण या सर्व वातावरणाचा एका पद्धतीने विश्लेषण करायचं झालं तर बॉक्सिंग हा खेळ सगळ्यात महत्वाचा मानला जातो की बॉक्सिंगमध्ये 4 ठोसेही लगवायचे असतात आणि दीर्घकाळ जेव्हा तुम्हाला खेळ करायचा असतो तेव्हा स्टॅमिना महत्वाचा असतो आणि तुम्हाला बचावात्मक खेळही करायची असते। त्यामुळे मोदींचं कौतुकही केलं गेलेलं आहे। आणि याआधी जर आपण बघितलं तर सामनामधून वारंवार भाजप आणि सरकार आणि मोदींना चिमटेही काढले गेलेले आहेत। नुकतेच बघितलं तर वाघ आणि सिंहाची लढाई दाखवली गेली होती सामनाच्या पहिल्या पानावर। त्यानंतर अनेकदा वाघ सिंहाला कसा जेरी सांगतो हेही दाखवलं गेलं होतं। आज जर संपादकीयमध्ये बघायचं असेल तर मोदींचं अमेरिका आणि मेक्सिको दौऱ्याचं त्यातल्या लोकप्रियतेचं, शक्ती प्रदर्शनाचं कौतुकही आहे आणि त्यातल्या ज्या काही ओळी आहेत त्या मोदींच्या उपहासात्मक कौतुक करणाऱ्याही ओळी आहेत। विशेषतः मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांची मैत्री याची थोडीशी मस्करी करण्यात आली आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांमधले संबंध टिकवायचंही आहे आणि ताणायचंही आहे, त्यातून हे सगळं होतंय असं दिसून येत आहे। दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।